नमस्कार. मोना कुकिंग अँड शेफ सिक्रेटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण मस्त सोपी सरळ रेसिपी बनवणार आहोत. अतिशय सोप्या पद्धतीने आणि चवीला भन्नाट अशी पारंपरिक पद्धतीने आपण बनवणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. सर्वात आधी आपल्याला गॅसवर कढई तापवायला ठेवायची. कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करायचं. त्याच्यात जिरं छान तडतडू द्यायचं आहे. जिरं तडतडलं की त्यात आपण मिरची टाकू. लसूण मिरची एकत्रच टाकायची. तुम्हाला पाहिजे असेल कमी जास्त तुम्ही मिरची करू शकता. मी इथे 1 बारीक मिरची आणि 2 जाड मिरच्या टाकल्यात. छान लसूण भाजला गेला की त्यात आपण भाजी टाकू. ती पोकळ्याची भाजी स्वच्छ निवडून घ्यायची. निवडून झाल्यावर तिला स्वच्छ धुवायची. त्यानंतरच ती वापरायची. त्याच्यात माती किंवा काहीही घाण असते, म्हणून तिला स्वच्छ निवडणं आणि धुणं गरजेचं आहे. लसूण मिरचीमध्ये आता भाजी टाकायची आणि ती खालून वरून परतून घ्यायची व्यवस्थित. भाजी पलटवायला उलटणीच घ्यायची आहे. चमच्याच्या साहाय्याने भाजी पलटवली जात नाही. मस्त बघू शकता. भाजी जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत तिला त्याच्यात होऊ द्यायची. अशा पद्धतीने भाजी कमी झाली की त्यात आपण पाणी टाकू. मी इथे 1 तांब्याभर पाणी टाकते, कारण भाजी 10 मिनिटापर्यंत आपण शिजवणार आहोत आणि पाणी कमी होतं. जितकी भाजी उकळली पाण्यासोबत तेवढी तिच्यात खूप छान चव येते. भन्नाट चवीची लागते, अप्रतिम अशी. एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा. थोडीशी हळद आणि चवीपुरतं मीठ खूप कमी साहित्यात बनवून तयार होते. ही भाजी बाळंतीण सुद्धा खाऊ शकते. मस्त अशा पद्धतीने भाजी बनवायची. तिला उकळी आली की गॅस कमी करायचा आणि 10 मिनिटापर्यंत मीडियम गॅसवरच तिला उकळू द्यायची आहे. अशा पद्धतीने बघू शकता. झाकण वगैरे ठेवायची काही गरज नाही आहे. तिला शिजायला वेळ लागत नाही. 10 मिनिटात आपली भाजी शिजून तयार होते. तोपर्यंत आपण भाकर टाकायला सुरुवात करूया. या भाजीसोबत भाकर अतिशय भन्नाट चवीची लागते. मी इथे बाजरीची भाकर बनवते. भाकर बनवण्यासाठी 2 मुठा मी पीठ घेतलेलं आहे. त्याच्यात थोडं थोडं करून पाणी टाकायचं आहे. एकदम पाणी टाकलं की पातळ होऊन जातं, म्हणून थोडं थोडं पाणी करून टाकायचं आहे. जास्त पाणी लागत नाही. बघू शकता अशा पद्धतीने हाताच्या साहाय्याने त्याला मस्त नरम करून घ्यायचं आहे. जेवढं पीठ आपण रगडू तेवढं ते भाकर चांगली फुलून येते. मस्त नरम बनवून तयार होते. आपल्याला जशी पाहिजे असेल तशी आपण शेकू शकतो. मी ते पुढे सांगेलच. अशा पद्धतीने तिला हाताच्या तळव्याने अशा पद्धतीने तिला मळायची आहे. बघू शकता. तेव्हाच भाकर व्यवस्थित बनवून तयार होते. बाजरीचं पीठ असतं हे चिघट असतं, म्हणून ते हाताला लटकतंच. अशा पद्धतीने मस्त एक गोळा बनवून घ्यायचा आहे गोल आकाराने. जर का पीठ जास्त वाटत असेल तर थोडंसं काढून घ्यायचं आहे आणि बरोबर वाटत असेल तर तेवढं पूर्ण करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने गोल गोळा करायचा. मस्त थोडंसं पीठ टाकायचं खाली. हाताला देखील पीठ लावायचं आणि वरून थापत राहायचं आहे. आजूबाजूने गोल करत राहायचं आहे, नाहीतर भाकर वाकडा आकार घेतो. मस्त अतिशय सोप्या पद्धतीने स्वयंपाक तयार होतो. काही जास्त वेळ लागत नाही. नवशिकेसुद्धा आरामात बनवू शकता. इतकी सोपी रेसिपी आहे.
अशा पद्धतीने हाताच्या साहाय्याने गोलाकार देऊ शकतो आपण. जर भाकरीला वाकडा तिकडा आकार आला असेल तर. मस्त बघू शकता आपली भाकर बनवून तयार झालेली आहे. आता तिला शेकायची तयारी करू. गॅसवर तवा ठेवायचा. तवा तापल्याशिवाय भाकर त्याच्यावर टाकायची नाही. भाकर टाकत्यावेळी गॅस कमी ठेवायचा. थोडंसं पाणी घ्यायचं आणि भाकरीला लावायचं. एक्स्ट्रा पाणी असेल तर अशा पद्धतीने काढून घ्यायचं आणि उलटणीच्या साहाय्याने तिला दुसऱ्या बाजूने पलटवायची. अशा पद्धतीने बघू शकता. आता थोडा गॅस फुल करायचा. खालची बाजू कडक करायची. जर खालची बाजू कडक झाली तरच वरची बाजू मस्त फुलून येते. अशा पद्धतीने बघू शकता. गॅस फुल ठेवायचा आहे. गॅसवर आपल्याला भाकर भाजायची गरज नाही आहे. तव्यावरच मस्त फुलून तयार होते. तुम्हाला दाखवेल मी पूर्ण त्याची जी पोपडी असते ती पूर्ण काढून दाखवेल. बघू शकता तुम्ही मस्त भाकर फुलून तयार झालेली आहे. कच्ची राहायला नको म्हणून तिच्या चारही बाजू भाजून घ्यायची आहे. थोडं हाताच्या साहाय्याने प्रेस करायचं आहे. बघू शकता मस्त गरमागरम भाकर. पूर्ण पोपडा निघाला आहे तिचा. मस्त बघू शकता. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करा. भाजीसुद्धा झालेली आहे. भाजी बनवून कमी झालेली 10 मिनिटानंतर बघू शकता. भाकरीसुद्धा झालेल्या आहे. मी इथे 3 भाकरी बनवल्या आहे. अशा पद्धतीने मस्त सर्व भाकरी मस्त फुलून तयार झालेल्या आहे. अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा. थँक्यू.